तर हे काय गुड मॉर्निंग वेलकम न्यू ब्लॉग. तर आता सकाळी झालेले सगळे गुरुपाणी पाळलेले आहेत आणि आम्ही आता पण झाड पण खालून आणून लावलेलं आहे. आणि आमच्या मंदिरात आहे एक नारळ झाड जे उगलेलं आहे, ह्याला पण नेऊन लावायचं आहे आपल्या पुढं बागत. आणि अजून एक बाथरूममध्ये अजून एक झाड आहे बाहेर, ते थोडं वाढलेलं आहे, वरनं पण उगू शकतं. मग ते थोडं बाहेर सोडलं त्यामुळे थोडं वाढलेलं नाही, त्याला पण घेऊन जाऊया आणि दोन्ही झाडं लावूया आपल्या बागत. आणि आपल्या झाड टोटल 4 झाडं होती नारळाची. मग आता घेऊन जाऊया. आणि इथं मग काय म्हणते की इथं नवीन झाड ठेवते आजी म्हणते, तर ह्याला आपण घेऊन जाऊयात. तर काय एक तर झाड प्लांट केलेलं आहे छोटंवालं आणि किती मस्त दिसतंय बघा. आम्ही ह्या आंब्याच्या ह्यात लावलेला आहे. आणि दुसरं झाड ह्या इथं आळा केलेलं आधीच आहे, थोडी गवतं काढायची हराळी आणि थोडंसं करून खड्डा करून तिथे अजून एक तिथं लावायचं. ते वेदू गेलेले ह्याला पाणी आणण्यासाठी मगात, तर पाणी आणणे ह्याला पाणी पण घालून टाकूया कारण की ऊन पण खूप आहे. हे बघा कडीपत्ता झाडं थोडं सुकायला, काल पण टाकलेलं पण थोडं सुकायला पानं. आणि ह्याचं पण बघा आम्ही आता बदमा झाड लावलेलं आहे, आता जस्टच ह्याला पण पाणी घातलेलं आहे. आणि परत थोडं ही म्हणजे माती वाळवली म्हणून वरनं छावडी लावलेलं आहे, पण माती लवकर वाढणार नाही, ह्याला पाणी मिळत राहील. तर आता लगेच इथे खड्डा खोदूया आपण. तर काय बघा आम्ही इथे एक झाड लावलेलं आहे, फुल मोठं साळं करून ह्यात पाणी जास्त बसतं आहे. आणि ह्यात पण आहे, इथं पण त्यात कडीपत्ता बदमाचं अजून भेटलं, आपण अजून झाड लावूयात जांभळ वगैरे. आणि इकडे तर ऑलरेडी मी जाऊ दाखवलेलेच आहेत. तर आता जाऊया सगळं सामान घेऊन घरात. आता पाणी पण सोडलेलं आहे, तर झालेलं आहे. आता ह्याला चाललेलं आहे, साईड थोडंसं पेरू झाड पण आहे. आता मग आपण नारळ झाडाला पण एक्स्ट्रा पाणी मिळून जाईल, कारण जमीन ओली राहिली एक्स्ट्रा तर म्हणजे जास्त, तर ते सुकणार नाही लवकर. आणि सगळ्या झाडाला असं पाणी देऊन टाकूया आपण. तर काय तशी तऱ्हेने लाईट गेलेली आहे, 4 ते 10 होती, तर आता करेक्ट 1 झालेले आहे. 10 वाजता लाईट गेलेली आहे. आता पाणी बंद झालेलं आहे, एक पुरी लाईन भिजून दुसरी अर्धी झालेली आहे. आता फक्त ह्यातली 1 2 3 4 झाडं, म्हणजे नारळाचं आजचं झाड लावून 4 झाडं राहिलेले आहेत आणि 2 झाडं भिजलेली आहेत. अजून 2 लाईनने राहिलेल्या आहेत. आणि की झाडं तर काय राहिलंच नाही वरच्याच काट्या झाडामुळं, आणि त्याने शेळ्या पण खातात, त्यात काय राहिलं नाही. आता लाईट आल्यावरच भिजवायला लागेल उद्या. तर काय चालू आहे मेडिकोट पत्त्याचे पाणी खेळायचं. तर आता पहिले पाणी थोडं ठेवूया, परत जेवण करूया आणि परत जाऊया आपण पोहायला. तर पोहून येऊयात मस्तपैकी. मला ऊन पण जास्त आहे, मस्तपैकी गरम पाणी मजा येणार आहे. तर आता इथं चालू आहे पत्त्याचे पाणी खेळणं, थोड्या वेळ खेळूया आणि मग जाऊया. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि पुरं ऊन गेलेलं आहे. आणि मी जांभळं खात आहे सध्या, तर आता ऊन पण गेलेलं आहे. आता वर जाऊया आपल्या नवीन टेरेसवर. आणि तिथे घेऊन आपण थोडे म्हणजे बॅट वगैरे विटा वगैरे कावड्या पापड वगैरे वळगायसाठी टाकले होते, ते उडू नये म्हणून. तर आता जाऊया वर आणि साफसफाई करून आपण खेळूयात आंधळी कोशिंबीर. पाणी मारलं होतं तर पाईप एक साईडला केलेला आहे, विटा वगैरे एका साईडला केला आहे. आता श्रेया टाइम घेते, श्रेयाला पट्टे बांधूयात आणि खेळूयात आपण. 5 ही 6 ही 7 8 9 10. चल बरोबर तू सांगते. किती भाकरी खाणार? अर्धी. हा मग खेळ काय मारायचं असते, चांगलं असते. कचरा पुढं कचरा. कचरा. तर काय श्रेयानं हा मंडळाला मानलेली आहे. आणि आता वेदूची बारी आहे, आता वेदूला बांधायचं चालू आहे. आता वेदूची पाकपाट लाल करून टाकायची आपण. दीदीने आणलंय, मी लांब आहे, खरंच लांब आहे. तर आता काय माझी बारी आहे. आता कोण गावते का मला खायला लागते.
थंड असते याला मी हाणले चौकटी काय अजून बाहेर आले नाही मी घेतोय पहिल्यांदा तर बघू आता कोण कसं मारतंय चल मान काय घेते 2 4 2 7 मला 3 तर काय असं तरी पाऊस आलेला आहे मस्तपैकी तर आता भिजू नये म्हणून खाली जाते खाली कोणत्या तरी रूम मध्ये खेळूया आपण मस्तपैकी हा बघा पाऊस आलेला आहे माझ्या पाणी गेलेलं पावसामुळे असे आपण थोडं हे घेतात तर आता आज जाऊयात हे हॉलमध्ये पैसे आहेत आपण किचनमध्ये थोडंसं उकरलेलं आहे इथं आपण ह्या रूममध्ये किंवा ह्या रूममध्ये मी आरामात खेळू शकतो माझ्या म्हणण्याने ह्या रूममध्ये खेळूया मोठी कुठली ती आहे ना हे त्यात खेळा मग कारण मध्ये थोडा आम्हाला स्पेस पाहिजे ना इकडे पाहायला वगैरे तर आम्ही मोठ्या रूममध्ये आलेलो आहे तर आता बघूया आता कसं गेम चालतोय अजून माझ्या टाईम आहे ही एक रूम चूज केलेली आहे आम्ही हे दोन्ही बाथरूम आणि ह्या इथनं एवढं म्हणजे आम्हाला एक बेडरूम आणि 2 बाथरूम गावते तर जागा मोठी आहे कारण घेतलं आता जर मी इकडं आलो त्या रूमच्या बाहेर जाऊन बघू शकत नाही मी कुठनं मी असं कसं बी बघू शकतो तर थोडा मोठ्या एरियासाठी आम्ही घेतो पाऊस बघ किती वाढलेला आहे फुल असं डोंगर पुढचं डोंगरावरचं काय दिसे ना आणि थोडं पाणी आत पण यायला लागलेलं आहे चला 1 2 हा कोणतं गेले तर काय काम झालेलं आहे कॅमेरामॅन आमचा वेदू मी सांगितलेलं एवढा एरिया आहे आणि तिथं गेलेले आहेत संको इथं आत कुठे होती पण ह्या दोघी गेम म्हणून बजावले आहेत आता बास करूया आपण दुसरं काय खेळ पत्त्यावर खेळूया कारण की वर पण थोडं खेळायला आहे खाली पण खेळायला जमलेलं आहे आणि थोडा आमच्या पायाला पण लागला आहे इथं तर पाय पण थोडा दुखायला आला आहे आमचा इथं जाऊन आज जाऊया आजीच्या घरी आणि आमच्या घरी पण वार होता ना इकडे पाऊस नाही पण तिकडे पाऊस होता वार पण होता तर आमच्या पेंडे गेल्या वडून रोडवर त्या गोळ्या केल्या परत इकडे आलो आम्हाला जेवायला बोलायला आहे तिकडे आलो आहे तर जेवण करतो दोन मिनिट तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या ब्लॉग लाईक चॅनल सबस्क्राईब करा भेटूया उद्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय